आपण मेहनत जर केली तर अशक्य असं काही, पण मेहनत जर केली तर अशक्य असं काहीच नाही। आज बुधवार दिनांक 3 मार्च रोजी महाराष्ट्र केसरीचा विजेता हर्षवर्धन सदगीर यांनी मनोरमधल्या बिरसायत येथील श्रीराम मंदिराला भेट दिली। त्यांनी श्रीराम मंदिरात दर्शन घेतले। यावेळेस त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी त्यांनी उपस्थित पोलीस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना व नागरिकांना मोलाचे शब्द सांगून प्रोत्साहित केले। आपण मेहनत जर केली तर अशक्य असं काहीच नाही, फक्त मेहनत करत राहा। तुम्हाला तुमचे जे स्वप्न आहे ते नक्कीच एक ना एक दिवस तुम्ही जिंकून घरच्यांचं पण स्वप्न पूर्ण कराल, एवढंच सांगतो। आणि साहेबांनी आम्हाला या ठिकाणी वेळात वेळ काढून, आपण पण धावपळीत आहेत मला माहीत आहे, आणि वेळ दिली आमच्यासाठी, मी मनापासून आभारी आहे। आणि या पुढच्याही आमच्या जीवनात जे काही म्हणजे संघर्ष चालू राहतील त्यासाठी आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम असू द्या, एवढंच बोलतो आणि थांबतो। या प्रसंगी संतोष जनाठे, ज्येष्ठ पत्रकार नारायण पाटील, प्रकाश जैन, शिक्षक सुनील किरकिरा, तानाजी घोलप, मंगेश गोंड, अभय दारूवाले, योगेश भुयाड, सुनील पाळोसा, दिनेश मर्दे, सुनील जोशी, शिवाजी सदगीर, मंदार लेले, अमजद खान, कुणाल बरफ, महेश बुतकडे तसेच कार्यकर्ते व अकॅडमीचे विद्यार्थी उपस्थित होते। तर कोण आहेत हर्षवर्धन सदगीर, त्यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया। 2020 मध्ये महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा जिंकणारा पहिलवान म्हणजेच हर्षवर्धन सदगीर। 2020 मध्ये कुस्ती स्पर्धेत बाजी मारत हर्षवर्धन सदगीर यांनी महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावली होती। हर्षवर्धन सदगीर हा नाशिकचा पैलवान असून त्यांचे वडील हे शाळेत लॅब असिस्टंट आहेत। त्यांचे आजोबाही नामांकित पैलवान होते। हर्षवर्धनने सुरुवातीला नाशिकच्या बलकवडे या आखाड्यात कुस्तीचे धडे घेतले। त्यानंतर त्यांनी पुण्यात काका पवारांकडे कुस्तीचे धडे घेतले। हर्षवर्धन सदगीर हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील आहे। पुण्याच्या बालेवाडी येथे झालेल्या जानेवारी 2020 साली 63व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा तो विजेता होता। मूळचा अहमदनगर जिल्ह्याचा सुपुत्र असणारा हर्षवर्धन सदगीर हा नाशिक जिल्ह्याकडून कित्येक वर्ष महाराष्ट्र केसरीचं प्रतिनिधित्व करणारा पैलवान आहे।